सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। मी प्रमोद भालेराव, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने बिंदास्त बोला यासाठी मी आज बिंदास्त बोलत आहे। गेली 10 वर्ष भारताच्या संसदेमध्ये सोलापूर शहराचा आवाज गाजला गेला नव्हता, परंतु सोलापूर शहराच्या नवनिर्वाचित खासदार कुमारी प्रणितीताई शिंदे या सतत आवाज उठवत आहेत आणि या क्रांतिकारी सोलापूरचा आवाज संसदेमध्ये गाजत आहे। हे आपल्यासाठी खूप अभिमानाची, आनंदाची आणि उत्कर्षाची बाब आहे, कारण सोलापूर शहराचे जे प्रश्न आहेत ते गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपाच्या खासदारांनी मांडले नाहीत किंवा त्यांना मांडता आले नाहीत। त्यावेळेस मोदी लाटेमुळे निवडून गेलेले हे दोन्ही खासदार हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यासाठी 10 वर्ष सोलापूर विकासामध्ये मागं पडलेला आहे। आणि आता आमच्या प्रणितीताई शिंदे यांनी ज्यावेळेस संसदेमध्ये बोलण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस संपूर्ण भारत देशातल्या कामगारांच्या पेन्शनच्या मागण्या असो किंवा सोलापूर शहरातील इतर मागण्या असो, ज्या अविकसित अशा ठरलेल्या आहेत, त्या सर्व मागण्या मांडण्याचे प्रयत्न आदरणीय प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून संसदेमध्ये गाजत आहेत, संसदेमध्ये चर्चिले जात आहेत। हीच आमच्या सोलापूरकरांसाठी आणखीन आमच्या सोलापूरच्या समस्या म्हणजे विमानतळाचा मुद्दा। ज्या गोरगरीब साखर कारखान्यांच्या कामगारांची अवस्था चिमणी पाडून सत्ताधाऱ्यांनी केली आणि विमानतळाच्या नावावर चिमणी जमीनदोस्त करून साखर कारखानदारी अडचणीत आणण्याचं काम केलं। आता ते सत्ताधारी कुठे आहेत? आता ते विमानतळ कुठे आहे? आता ते विमानतळ कुठे आहे? जे शिष्टमंडळ विमान व्हावं, विमानतळ व्हावं, विमानाची सेवा सुरू व्हावी यासाठी पूनम गेटसमोर आंदोलन करत होतं, ते शिष्टमंडळ कुठं आहे? ते शिष्टमंडळ गायब आहे, कारण हा सर्व काही राजकारणाचा भाग होता असं मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं। आणि यावेळेस प्रणितीताई शिंदे यांनी विमानतळाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडून विमानतळ लवकरात लवकर चालू करून सोलापूरच्या नागरिकांना सेवेची संधी द्यावी, त्याचप्रमाणे नवीन उद्योग या सोलापुरात विमानतळाच्या सेवेने यावेत अशी सदिच्छा मी या ठिकाणी बाळगतो।